घेतलंय हे वाटण आता आपण वाटून घेणार आहोत. झालं वाटण वाटून घेणार आहे. कोथिंबीर धुवून घेणार आहे. हे पीठ बघा असं थाळ्यात आपण टाकून मिक्स करणार आहोत. पीठ मिक्स करून ठेवलेलं आहे. आता पीठ मिक्स केलंय. हे वाटून घेतो मसाला आपण आणि कोथिंबीर धुवून घेतली. तर आता बघा कशा वड्या बनवतोय आपण. मी तुम्हाला ते दाखवते. तर आता पहिलं वाटण घेते वाटून. हे बघा आता आपण कोथिंबीर झाली. हे पीठ बी मिक्स घेतलेलं आहे. तर आता या पिठामध्ये आपण काय टाकणार आहोत. हे वाटण, मिरच्या, हिरव्या मिरच्या, थोडेसे धणे, जिरे आणि मीठ हे आपण वाटून घेतलेलं. तर हे वाटण आता याच्यामध्ये टाकायचं पिठामध्ये. बघा ह्या पद्धतीने टाकायचं. थोडंसं मीठ टाकायचं कारण मग वड्या आळणीने व्हायला पाहिजे ना. ते असं थोडं मीठ टाकून घ्यायचं. पीठ मळताना आपण टाकतोच ना तसं. आता याच्यामध्ये काय करायचं आपल्याला कोथिंबीर टाकायची. थोडी थोडी कोथिंबीर टाकायची. कोथिंबीर धुवून घेतलेली आहे ना टाकायची. आता हे पूर्ण आपण टाकलंय. आता हे जे वाटण आणि हे असं चांगलं खसा मळणार आहोत त्या पिठात. हे असं पीठ हे असं कालून घेणार आहोत आपण. पीठ आणि हे सगळं कोथिंबीर असे खसा पिठात मळणार आहे आपण. पीठ मळतो कसं पोळ्यांचं तसं हे पूर्ण मळून घेणार आहोत. आता ते कोथिंबीरला सर्व आपण मीठ हे लावून दिलंय. पीठ लावलंय. आता आपण ते मळणार. तुम्हाला मळताना दाखवते मी कसं मळायचं ते. हे बघा असं मळून घेणार आहे आपण. थोडंसं पाणी टाकलंय ना तर असं पीठ चांगलं मळून घेणार. कारण कसं आपण जर चांगलं असं पीठ मळलं तरच कोथिंबीरमध्ये अशी खसा मळून घ्यायची त्या पिठात. जसं आपण गव्हाचं पीठ मळतो त्या पद्धतीने असं हे बघा असं चांगलं खसा. माझ्या हातात कॅमेरा आहे ना म्हणून मला ते एका हाताने मळता येईना. तर मी 5 मिनटं मळते. कोणाला तरी बोलवते धरायला. तुम्हाला मळून दाखवते कसं मळायचं ते. तर ह्या पद्धतीने असे गोळे असे करून मस्तपैकी असं मळून घ्यायचं. तेव्हा त्या खरपूस आणि एकदम खायला चांगल्या आणि पौष्टिक अशा त्या वड्या होतील. हे बघा असे गोळे करायचे आपल्याला. या पद्धतीने असे बनवायचे गोळे आपल्याला वड्या बनवण्यासाठी. तर आता मी सर्व पीठ या पद्धतीनेच मळून घेणार आहे. आता तुम्हाला मळताना दाखवलं एका हाताने. तर हे सर्व ह्या पद्धतीनेच मी पीठ मळणार आहे. आणि कशा त्या वड्या बनवते आणि मुटकुळे ते तुम्हाला मी दाखवत आहे. आता हे पीठ असं पूर्ण मी मळून घेते. एक गोळा तयार करून. मैत्रिणी याच्यात तेल बी टाकायचं बरं का थोडं. म्हणजे मळताना तेल टाकलं ना ते खमंग आणि एकदम मस्त होतात. त्यांना जाळी बी येते. म्हणजे थोडे चांगले बी होतात त्या. तर त्याच्यासाठी थोडं तेल बी टाकायचं मळताना. तर आता मी मळते. बघा मैत्रिणी हा गोळा आपला असा मळून बघा कसा तयार झालेला आहे. आता याच्यापासून मुटकुळे आणि आपल्या मस्तपैकी अशा वड्या होणार आहे कोथिंबीरच्या. आता याच्यात एक प्रकार काय करायचा आपल्याला. वड्या खरपूस हो आणि चांगल्या हो
त्याच्यासाठी ना हवं असं तेल टाकायचं. तेल टाकून पुन्हा हा गोळा आहे ना पूर्ण असा मळून घ्यायचा आहे. हे पूर्ण असा गोळा मळून घ्यायचा. झाला आपला हा गोळा तयार. आता आपल्या ह्या मस्तपैकी अशा वड्या होणार आहे. बघा असा मस्त गोळा तयार झालेला आहे. आता आपण मस्तपैकी वड्या बनवू. तर त्या कशा बनवत्या मी ते तुम्हाला दाखवते. याच्यात पीठ कोणचं टाकलं आपण? गव्हाचं थोडंसं आणि थोडंसं चण्याचं म्हणजे डाळीचं पीठ टाकलं आहे. बाजरीचं पीठ जास्त आहे, जास्त बाजरीचं पीठ घेतलेलं आहे. बाकीचं जास्त हरभऱ्याच्या डाळीचं जास्त पीठ घेतलेलं नाही. पहा कशा खरपूस वड्या होत्या. आता त्या वळताना दाखवतो तुम्हाला कशा वळायच्या त्या. तर हे बघा, हे आता अशा वड्या करायच्या आपण. तुम्हाला दाखवते मळताना. काही तर केलंय मी, पण ते एका हातात मोबाईल धरून ना मला जमत नाही. या पद्धतीने अशा करायच्या. तर आता मी या सर्व वड्या अशा ह्या पद्धतीने करणार आहोत. तर ह्या बघा असे ते मुटकुळे केले आपण. कोथिंबीरच्या वड्या ह्या पद्धतीने केलेल्या आहेत. तर बघा अशा पद्धतीने आपण कोथिंबीरच्या वड्या करणार आहोत. ह्या बघा या पद्धतीने ते मुटकुळे आपण वळून घेतलेले आहे. मुटकुळे म्हणजे कोथिंबीरच्या वड्या. हा बा, आणि हे असं आहे ना, ह्या याच्यामध्ये आपण ठेवणार आहोत. कशामध्ये? ह्या आपल्या कुकरमध्ये असं ठेवणार. म्हणजे त्या वड्या वाफावर उकळून जातील. पाणी टाकल्यामुळे त्या वाफावर होतील. तर पहिली ताट आपण ही ठेवणार आहोत. हे बघा असे ठेवली. आता हे दुसरं आहे ना, तर त्याच्यावर असंच हे बी ठेवणार आहोत आपण. हे बघा या पद्धतीने आपण आता हे ठेवलंय. आता याच्यावर आपण झाकण ठेवणार आहोत. म्हणजे ह्या वड्या आहे ना मस्तपैकी आता गॅस फास्ट करणार आहे. वड्या मस्तपैकी आता त्याच्यावर शिजणार आहे. तर आता वड्याला आपण झाकण लावणार आहे याला. हे असं झाकण. तर आता वड्या आपल्या खमंग अशा मस्तपैकी शिजतील आता त्या. हे बघा आपण थोडंसं पीठ बी ठेवलेलं आहे. आता हे त्याच्यातूनच त्या वड्याचं पीठ ठेवलेलं आहे. तर आता त्याच्यामध्ये थोडंसं अजून बाजरीचं पीठ टाकून, हा बाई बाजरीचं पीठ टाकू आणि थोडंसं असं मळून आणि त्याचं असं छानसं असं थालीपीठ बनवू आपण. आता इकडं वड्या मस्तपैकी शिजत आहे. तर आता आपण थालीपीठ बी बनवून मी तुम्हाला दाखवणार आहे. लसणाच्या चटणीबरोबर थालीपीठ ते कसं लागतं खायला. एकदम छान असं थालीपीठ बनवत आहे. तर चला मैत्रिणींना आता तुम्हाला थालीपीठ कसं करायचं ते दाखवते ती. तर बाई मी मळून घेतलं आणि बाजरीच्या भाकर बनवतो तसा हा हुंडा बनवलेला आहे. तर आता मी थापून घेते. गॅस थोडा बारीक करते. एकाच हाताने तो कॅमेरा धरल्यामुळे मला एका हाताने पकडायलाच कोणी नाही. तर एका हाताने बघा असं मस्त असं थालीपीठ थापत आहे मी. थालीपीठ म्हणजे काय, कोणी कोणी ना मिक्स डाळींचं बनवतं थालीपीठ. पण आपण हे काय आपली कोथिंबीरची भाकर म्हणा, पण आता त्याला म्हणतात थालीपीठ म्हणतात, कोणी कोथिंबीरची भाकर म्हणतात. आता इडलीच्या भांड्यामध्ये मस्त वड्या आपल्या शिजत बी आहे. तेव्हा असे मस्त पातळ थापायची, लय जाड नाही थापायची. एक कड चांगले असे ना ठोकून घ्यायचे कड.
म्हणजे खायला बी चांगली लागते. जाड बनवली ना खायला चांगली लागत नाही, शिजते नाही शिजते मध्ये. हे बघा कशी मी भाकर, कशी कोथिंबीरची भाकर थापली, कसं थालीपीठ थापलंय बघा. म्हणजे तुम्हाला थालीपीठ बी दाखवते, वड्या बी दाखवते, दोन दोन आयटम एकटी दाखवते एकायचेच. आता हे बघा किती छान अशी थापली बघा, अशी थापायची. आता ती उचलू कशी, एका हातात तर कॅमेरा आहे. थांबा मी आता बघा आता टाकली ते आपले कोथिंबीरची भाकर मी थापलेली टाकली. त्याच्यावर असं पाणी लावायचं. म्हणजे पाणी का लावायचं, ती कोडी होत नाही. कोडी म्हणजे असं तुटल्यासारखं असं होत नाही, जाळी येत नाही त्याला. म्हणजे एकसारखी भाकर राहते ती. तर त्याच्यासाठी वरून असं त्याला पाणी लावून घ्यायचं. आता हे मस्त पाणी लावून घेतले आपण. हे बघा आता ती भाजते आपली भाकर. ती इकडे इडलीच्या भांड्यामध्ये आपल्या वड्या मस्तपैकी झणझणीत चांगल्या चणचणीत हिरव्या मिरच्या लसण टाकून अशा म्हणावा अशा वड्या मस्त शिजत आहे. हिला उलटून घेऊ, हिला आपण उलटून घेऊ बरं का. आता हवा मैत्रिणी असं थोडस सावटवाणी झाली ना भाकर का मग समजून घ्यायचं, उलटून घ्यायची. नाही तर मग ती कच्ची असते बरं का. आता हे अशी उलटायची. अजून काय ती हे झालेली नाहीये, तर थोडीशी पचू द्यावा लागेल तिला. पचली का मग पटकन उलटता येईल. आता आपण अशी उलातले आहे. उलातल्यानंतर हे तेल हे ना थोडंच तेल त्याच्यावर असं फिरवलेलं आहे. खाली बी असं चव बाजूने बी थोडं थोडं तेल टाकलंय. आता ही खरपूस आणि अशी मस्त भाकर लागेल ना खायला, तर तुम्ही म्हणतात काय. अशी उलटून घ्यायची. आता हिला चांगली बनवून देऊ. ही भाकर कशा बरोबर खायची, कारण मग लय मसाला नाही टाकलेला आहे थोडासा. आपण ही अशी साधी आणि सोपी लसणाच्या चटणी बरोबर हे थालीपीठ खाऊ, किंवा तांबळा किंवा अशी साधारण चटणी बनवून त्याच्याबरोबर आपण खाऊ. दोन्ही बी बाजून लावायचं तेल ना हवा, दुसऱ्या बी बाजूने आपण तेल लावते असं. म्हणजे तेलाने ना खरपूस आणि अशी मस्तपैकी भाज्या जाते, चवदार लागते. तर साधं सोपे आज आपण असं थालीपीठ साधं बनवलंय, तुम्हाला कोथिंबीरचं दाखवलंय. वड्या बी शिस्त आहे चांगल्या मुटकुळे. आणि आता हे थालीपीठ बी आपलं तयार होतंय. तर आता मी तुम्हाला दाखवते बघा. असं खमंग असं मस्तपैकी असं ते थालीपीठ झालेलं आहे. आपली कोथिंबीरीची भाकर बघा कशी तयार झालेली आहे, कशी छान बनवलेली आहे ती बघा. या पद्धतीने तुम्ही बनवा अशी कोथिंबीरची भाकर. सकाळच्या नाश्त्याला मुलांना खाऊ घाला, पौष्टिक असते. थालीपीठच म्हणा, हे थालीपीठच एक प्रकारचं असतं. तर हे बघा किती छान बनवलं आहे. खरपूस भाजलेला आहे चव बाजूनी, एकदम खरपूस. आणि त्याच्याबरोबर आपण काय खाणार आहोत हे बघा. तोंडाला पाणी येणं असं लोणचं, आपलं घरच्या आंब्याचं घरच्या कैऱ्यांचं लोणचं मी बनवलेलं. याच्यात रेसिपी दाखवलेली आहे तुम्हाला लोणचं बनवताना. ते आपल्या घरच्या कैऱ्यांचं लोणचं. आणि त्याच्याबरोबर तोंडी लावायला काय खाणार आहे बा, लाल भडक अशी लसणाची थोडीशी चटणी चवीनुसार. कारण कोथिंबीरची भाकर असली ना वड्या त्याच्याबरोबर खूप छान लागते, थोडी लावून खाणार. तर हे बघा आजची रेसिपी हे बी आहे बघा. म्हणजे 2 रेसिप्या झाल्या, वड्या झाल्या, मुटकुळे झाले. आणि आत्ताची रेसिपी आपण ही त्याच्यामध्येच बनवलेली आहे. हे थालीपीठ आणि कोथिंबीरची भाकर. तर ह्या पद्धतीने आपण केलेलं आहे. तर खाऊन बघा. चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा. तशात आता आपल्या वड्या शिजल्या आहे का काय आपण बघू. आणि वड्या तळताना मी तुम्हाला दाखवते. आता चला बरं आपण बघू आपल्या ह्या वड्या मुटकुळे शिजले काय. अरे वा, हवा वाफा चाललेल्या आहे. मुटकुळे असे मस्त शिजलेले आहे.
वड्या कोथिंबीरच्या त्या अशा मस्त शिजलेल्या आहे, वाफा चाललेला आहे. तर आता त्या आपण उतरून घेणार आहोत आणि गार होण्यासाठी ठेवणार आहोत. नंतर आपण कापून तव्यावर त्या तळणार आहोत. तर वड्या अशा मस्त अशा आहे बघा, शिजल्या आहे चांगल्या. हात लावून बघितलं, चांगले शिजलेले आहे आपल्या वड्या. आता त्या पालथ्या उलथ्या आपण करून घेऊ आणि थोड्या गार व्हायला ठेवू आणि तळू. तर ह्या पद्धतीने बघा अशा कोथिंबीरच्या वड्या बनवायच्या. चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब. आता तळून दाखवते तुम्हाला, तोडून कापून दाखवते गोल गोल. कशा बनवल्या त्या पद्धतीने तुम्ही करा, खा, मुलांना घाला, तुम्ही डब्यावर न्या. तर बघा मैत्रिणी अशा वड्या बनवायच्या. आणि थालीपीठ बी दाखवलं तुम्हाला कसं बनवायचं. तर आता वड्या उतरून घेते मी गार होण्यासाठी. त्या बघा मैत्रिणी आता हे उतरून घेतलेले आहे वड्या आपण. आता हे वड्या कापते मी, कापून दाखवते तुम्हाला कशा तळायच्या ते दाखवते. तर वड्या आपल्या हे चांगल्या अशा मस्तपैकी शिजलेल्या आहे. अशा त्या खालवर करून घ्यायच्या थोड्या काढून. आता ते तुम्हाला दाखवते. ह्या बघा आपल्या वड्या. आता ह्या वड्या आपण कापून घेतलेल्या आहेत, तुम्हाला दाखवल्या त्या पद्धतीने केल्या मी आणि कापलेल्या आहेत. आता आपण तळणार आहोत या वड्या. कशा तळते बघा. आता अशा कोथिंबीरच्या वड्या करून बघा, खाऊन बघा आणि चॅनलला लाईक करा. तर या आपण तेल कढईवर तव्यात ठेवलेलं आहे. कढईत बी नाही तळायच्या, कमी तेलात तळायच्या, कमी तेलाचं खायचं. तर हे एकदम कमी तेलात आहे बघा तव्यावर. तव्यावर कशा खरपूस आणि चव बाजूने भाजल्या जातात. तर म्हणून आपण तव्यावर ह्या वड्या भाजणार आहोत. तव्याला चव बाजूने सगळीकडे तेल पसरून द्यायचं आणि मैत्रिणी अशा वड्या मस्त खरपूस भाजायच्या ना. आता आपल्या ह्या वड्या बघा कशा खरपूस भाजते. आता यांना आहे ना चव बाजूने असं तेल पसरले का पुऱ्या वड्या अशा मस्त खरपूस अशा लालसर भाजल्या जातील. तर त्या तव्यात कढईत नाही तळायचं, जास्त तेलाच्या नाही, कमी तेलात आणि एकदम खायला बी चांगल्या. असा तवा हलवायचा म्हणजे चव बाजूला सगळीकडे तेल वड्यांना जातं. परत असा तवा हलवायचा. तर याच्यात नाही बसायचं तळत, कढईत कमी तेलात आणि एकदम खायला बी भारी. तर आता ह्या वड्या आपल्या बघा अशा मस्तपैकी भाजताय, तळताय आपल्या वड्या हे छान अशा. आता आपण थोडा गॅस बी थोडा हे करू. काही वड्या कशा आहे बघून आपण झाल्या का मधल्या लालसर म्हणजे अशा हो राहिल्या आहे. तर ह्या पद्धतीने वड्या करा कोथिंबीरीच्या, खाऊन बघा. चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा. तर आता वड्या ह्या अशा पद्धतीने बनवल्या आहे. हिरव्या मिरच्या चणचण आणि झणझणीत अशा वड्या, खायला बी टेस्टी आणि आहार बी छान, पौष्टिक आहार अशा वड्या मी बनवल्या आहे. तर खाऊन बघा. चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. बघा मैत्रिणी अशा खरपूस अशा वड्या तळू राहिले एकदम मस्त. म्हणजे असं त्या वड्यांना बघितलंच असं वाटेल की ते खावा म्हणून. तर आता हे चांगल्या अशा लाल चटक आणि अशा काळपटसर अशा थोडा लाल चटक आपण ह्या वड्या तळणार आहोत. खरपूस अशा खायला बी एकदम टेस्टी, कडक आणि खरपूस तळल्या का एकदम छान लागतात खायला. तर आता हे आपल्या ह्या वड्या मस्त तळत आहे. तर या पद्धतीने अशा कोथिंबीरीच्या वड्या बनवा. चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. खरपूस अशा झणझणीत आणि चणचणीत अशा खरपूस अशा कोथिंबीरीच्या वड्या मी बनवल्या आहेत. तर आता अजून वड्या थोड्या लालसर भाजत आहे. खरपूस अशा मस्त वड्या भाजलेल्या आहेत. एकदम मस्त खरपूस अशा वड्या भाजल्या आहेत. ह्या बघा कशा खरपूस वड्या भाजलेल्या आहे. जाळी आलेली वड्यांना मस्त अशी
एकदम मस्त वड्या तयार झालेल्या आहे। ह्या पद्धतीने तुम्ही तयार करा, खाऊन बघा, चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा। ते बघा कोथिंबीरच्या वड्या, कोथिंबीरची भाकर म्हणजे थालीपीठ, कोथिंबीरच्या वड्या म्हणजे मुटकुळे। तर हे कसे तळे आहे कुरकुरीत आणि खसखसीत असे चांगले कुरकुरीत झणझणीत असे ते केलेले आहे। पावसाचं वातावरण आहे, खायला एकदम गरम गरमसे असे। आणि त्याच्याबरोबर बघा ह्या पद्धतीने करा, खाऊन बघा, चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा। कोथिंबीरच्या वड्या।